मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईच्या अंधेरी परिसरामध्ये 29 आणि 30 मे रोजी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। तर अंधेरीच्या काही भागांमध्ये नवीन जलवाहिनी टाकण्याचं काम करण्यात येणार आहे, त्यामुळे हा पाणी पुरवठा बंद असेल। तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। काम पूर्ण झाल्यानंतर वेरावली जलाशय 1, 2 आणि 3 ची पाणी पातळी सुधारणार आहे, त्यामुळे अंधेरी, जोगेश्वरी आणि विलेपार्ले भागातला पाणी पुरवठा त्यानंतर सुरळीत होईल। दरम्यान मुंबईसाठी आता पाणी कपात लागू झाली आहे। 30 मे पासून ही पाणी कपात लागू असेल। तर 2 टप्प्यांमध्ये ही पाणी कपात लागू झाली आहे। 30 मे रोजी मुंबईमध्ये 5% पाणी कपात केली जाणार आहे। तर 5 जून पासून 10% पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय। जलाशयांमधला पाणीसाठा आता कमी झाल्यानं खबरदारी म्हणून बृहन्मुंबई महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। दरम्यान नागरिकांनी यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन सुद्धा केलं जात आहे। तर महापालिकेनं नेमक्या कोणत्या सूचना मुंबईकरांना दिल्यात आपण सविस्तर पाहूया। पाण्यासाठी गरजे इतकंच पाणी वापरात घ्या। अंघोळीसाठी शॉवरचा वापर करू नका। नळ सुरू ठेवून दात घासणं, दाढी करणं हे टाळलं पाहिजे। शिवाय घरकामं करताना पाण्याचे नळ वाहते ठेवू नका। आधीच्या दिवसांचं पाणी शिळं समजून फेकू नका। वॉशिंग मशीनमध्ये एकाच वेळी शक्य तेवढे कपडे धुवा। यासोबतच वरांडा, जिने धुवून काढण्याऐवजी ओल्या फडक्यानं पुसून घ्या। कुठेही गळती आढळल्यास तात्काळ त्याची दुरुस्ती करून घ्या। अशा प्रकारे सूचना मुंबई महापालिकेनं केल्या आहेत।